बऱ्याच वेळा आपल्याकडे भात शिल्लक राहतो. अशा वेळी आपण या शिल्लक राहिलेल्या भातापासून मस्त टेस्टी अशी रेसिपी करू शकतो. तर या पद्धतीने बनवलेला भात तेवढाच टेस्टी होतो आणि करायला सुद्धा खूप सोपा आहे. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. अशा प्रकारे तुम्ही एक वेळा भात केला तर आवर्जून दरवेळी नक्की कराल. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वाद आपुलकीचा गावरान चव या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत. तर मी इथे शिल्लक राहिलेला एक डिश भरून भात घेतलेला आहे. सोबतच अर्धी वाटी सोयाबीनसुद्धा घेतलेला आहे. हे सोयाबीन आपण सुरुवातीला उकडून घेणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून उकळून घेतले. त्यानंतर अर्धी वाटी सोयाबीन टाकले आणि पाव चमचा मीठ टाकून हे आपण 5 मिनिटासाठी शिजवत ठेवूया. तर भात बनवण्याकरता मी इथे मध्यम आकाराचे 2 कांदे उभे कट करून घेतले. थोडा पानकोबी घेतला आणि टोमॅटोसुद्धा घेतला. सोबतच 2 इंच अद्रक आणि 8-9 लसूण पाकळ्याचा ठेचा करून घेतला. भातासाठी लागणारे मसाले म्हणजे 2 चमचे मॅगी मसाला, अर्धा चमचा केशरी कलर, चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काळं तिखट आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. सोयाबीनसुद्धा आपले शिजून तयार आहे. तर एका चाळणीमध्ये काढून ते नितळत ठेवून दिले. नंतर कढई गरम करून त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकली आणि सुरुवातीला आपण उभा कट करून घेतलेला कांदा तळून घेणार आहोत. तर मीडियम टू हाय गॅसवरती आपण हा कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा गावरान चव या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कांदा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. तो एका बाजूला सरकवून घेऊ आणि त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आपण तळून घेणार आहोत. अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित तळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण सुरुवातीला टोमॅटो तळून घेणार आहोत. तर एका बाजूला कांदा सरकवून अद्रक लसूणची पेस्ट तळून घेतली. त्यानंतर त्यामध्ये चिरलेला 1 टोमॅटो मी टाकून घेत आहे. टोमॅटो व्यवस्थित पटकन तळला जावा यासाठी यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. तर यामध्ये मी फक्त अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे, कारण सुरुवातीला पहिलेच भातामध्ये मीठ असते आणि आपण जो मॅगी मसाला वापरणार आहोत तो सुद्धा थोडा खारट असतो. त्यामुळे मीठ लक्षात प्रमाण घेऊनच वापरा. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो हा पटकन तळला जातो. अगदी 1 मिनिटाच्या अगोदरच हा टोमॅटो आपला तळून तयार आहे. त्यामध्ये आपण कांदा मिक्स करून सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. कांदा टोमॅटो तळल्यानंतर यामध्ये मी उभा बारीक कट करून घेतलेला पानकोबी टाकलेला आहे. तुम्ही यामध्ये इथे तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता. म्हणजेच गाजर, ढोबळी मिरची, मटार, बीन्स अशा तुमच्याकडे काही भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपण घेतलेले सर्व मसाले यामध्ये टाकून घेऊ. सर्व मसाले आपण या भाज्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मसाले सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे नितळत ठेवलेले सोयाबीन होते ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घेत आहोत. सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा शेजवान चटणी टाकलेली आहे. यामुळे भाताची टेस्ट आणखीनच छान येते. मसाले कढईला चिटकू नये म्हणून यामध्ये मी अगदी 2-3 चमचा पाणी टाकून घेत आहे. थोडे पाणी टाकून घेतल्यानंतर सर्व मसाले पुन्हा आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. यानंतर यामध्ये आपण घेतलेला भात टाकून घेणार आहोत. इथे मी शिल्लक राहिलेला भात वापरला आहे. तुम्ही यामध्ये नवीन ताजा भात करून सुद्धा ही रेसिपी मुलांना करून देऊ शकता. शक्यतो लहान मुलांना शिळा भात खायला देऊ नये असे म्हणतात. त्यामुळे तुम्ही हा भात मुलांना नवीन ताजा भात करून सुद्धा देऊ शकता. कढईवर झाकून ठेवून 1 मिनिट वाफ काढून घेतली आणि नंतर चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली. तर इथे आपला हा खमंग टेस्टी असा शेजवान राईस तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीचा भात आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून सुद्धा करू शकतो आणि नवीन भात ताजा करून सुद्धा करू शकतो. मुलांना मधल्या वेळेत चपाती भाजी खायचा कंटाळा आला तर या पद्धतीचा भात अवश्य करून देऊ शकतो. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजेच अशाच छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.